विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 5 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत अधिकच्या माहितीसह. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसंच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देखील देणार आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, अलीकडेच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी 3 दिवसीय राष्ट्रीय पुसा कृषी विज्ञान मेळा 2026 चे उद्घाटन कुठे केले? मुंबई, बेंगळुरू, नवी दिल्ली. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. लक्षात घ्या, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी 26 फेब्रुवारी रोजी उद्घाटन केले. हा मेळा ICAR म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान संस्थान पुसा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या संघाने 67 वर्षात प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकली? कर्नाटक, जम्मू काश्मीर की आंध्र प्रदेश? हा विद्यार्थ्यांनो व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे जम्मू काश्मीर. कर्नाटकचे कॅपिटल लक्षात ठेवायची बेंगळुरू आहे आणि इस्रोचं हेडक्वार्टर या ठिकाणी आहे. आणि आंध्र प्रदेशची जी कॅपिटल आहे ती आहे अमरावती आणि तेलंगणाची कॅपिटल कोणती आहे तर ती आहे हैदराबाद. जम्मू काश्मीर रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जम्मू काश्मीर संघाने कर्नाटक संघाचा पराभव केला. हा संघाचा पहिलाच रणजी किताब आहे. आणि हा प्रश्न विद्यार्थ्यांनो परीक्षेत हमखास विचारण्याचे चान्सेस आहेत. पुढील प्रश्न, अलीकडेच देशातील पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प कुठे तयार झाला आहे? केरळ, आंध्र प्रदेश की गुजरात? योग्य उत्तर आहे गुजरात. केरळची कॅपिटल लक्षात ठेवायची तिरुवनंतपुरम आहे. आंध्र प्रदेशची कॅपिटल ऑलरेडी सांगितलं अमरावती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी गुजरातमधील सानंद येथे भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर ATMP म्हणजे असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग अँड पॅकेजिंग प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा प्रकल्प अमेरिकन कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजीद्वारे स्थापन करण्यात आला. एकूण गुंतवणूक आहे 22,516 कोटी रुपये. आता गुजरात विषयी अधिकची माहिती बघूयात. गुजरात मॅपमध्ये आहे या ठिकाणी. गुजरात शेजारील राज्य आहेत. सर्वात पहिल्यांदा राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांची सीमा गुजरातला लागून आहे. स्थापना झाली आहे 1 मे 1960 आणि महाराष्ट्राचा देखील स्थापना दिन 1 मे 1960च आहे. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर. एकूण जिल्हे आहेत 33. क्षेत्रफळ आहे 1,96,244 स्क्वेअर किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत गीर, ब्लॅकबक आणि वंसदा. महत्वाची धरणे आहेत सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतीवाडा आणि धारोई. विधानसभेच्या 182 जागा आहेत. लोकसभेच्या 26 तर राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी विद्यार्थ्यांनो छोटीशी रिक्वेस्ट, आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की विद्यार्थ्यांनो व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. पुढील प्रश्न, NGT म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने कोणत्या राज्याला सुआ नदीला रामगंगा नदीची उपनदी म्हणून दर्जा पुनर्स्थापित करण्याचे निर्देश दिले? गोवा, ओडिशा, आंध्र प्रदेश की उत्तर प्रदेश? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. आता उत्तर प्रदेश विषयी अधिकची माहिती बघून घेऊयात. उत्तर प्रदेश मॅपमध्ये आहे या ठिकाणी. कोणकोणत्या राज्याच्या सीमा लागून आहेत तर या ठिकाणी उत्तराखंड, हरियाणा, त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, या ठिकाणी छत्तीसगड, या ठिकाणी झारखंड आणि बिहार या राज्यांच्या सीमा उत्तर प्रदेशला लागून आहेत. स्थापना झाली 24 जानेवारी 1950 ला. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. राजधानी आहे लखनौ. जिल्हे आहेत 75. क्षेत्रफळ आहे 2,43,286 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा, पिलीभीत आणि महत्वाची धरण आहेत रिहंद. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यातील पाक्योंग विमानतळाचे नाव बदलून स्वातंत्र्य सैनिक त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावर ठेवले जाणार आहे? आसाम, मणिपूर की सिक्कीम? याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम. आता सिक्कीम विषयी अधिकची माहिती बघायची. सर्वात पहिल्यांदा सिक्कीम मॅपमध्ये आहे या ठिकाणी. स्थापना झाली 16 मे 1975 ला. मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग. राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर. राजधानी आहे गंगटोक. एकूण जिल्हे आहेत 6. क्षेत्रफळ आहे 7,096 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेड झोंगा. विधानसभेच्या 32 जागा आहेत. लोकसभेची 1 तर राज्यसभेची 1 जागा आहेत. पुढील प्रश्न, अलीकडेच भारताने कोणत्या देशाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सहकार्य वाढवण्यासाठी CTAC सुरू केले? फ्रान्स, स्वीडन की इस्रायल? याचं योग्य उत्तर आहे स्वीडन. लक्षात घ्या, इंडिया AI मिशन आणि बिझनेस स्वीडन यांनी इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान सामंजस्य करार केला. CTAC म्हणजे स्वीडन इंडिया टेक्नॉलॉजी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉरिडॉर. उद्दिष्ट आहे AI आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करणे. पुढील प्रश्न,
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन कोणत्या राज्य पोलिसांनी सुरू केले? केरळ, तेलंगणा की कर्नाटक? याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणा पोलिसांनी राज्यभरात ही बहु एजन्सी मोहीम सुरू केली. कॉल सेंटर फसवणूक, डिजिटल अटक घोटाळे, गुंतवणूक फसवणूक, सेक्स टॉर्शन आणि नोकरी फसवणूक यावर हे लक्ष केंद्रित करते. आता तेलंगणाविषयी अधिकची माहिती बघूयात. सर्वात पहिल्यांदा तेलंगणा मॅपमध्ये आहे या ठिकाणी. आंध्र प्रदेशमधून हे राज्य 2 जून 2014ला वेगळं झालं. कोणकोणत्या राज्याच्या सीमा लागून आहेत? तर या ठिकाणी महाराष्ट्राची सीमा आहे, कर्नाटकची सीमा आहे, आंध्र प्रदेशची सीमा आहे आणि छत्तीसगडची सीमा तेलंगणाला लागून आहे. स्थापना झाली 2 जून 2014ला. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत जिष्णू देववर्मा. राजधानी आहे हैदराबाद. एकूण जिल्हे आहेत 33. क्षेत्रफळ आहे 1,12,077 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी, महावीर आणि हरिणा. महत्वाची धरणे आहेत सिंगर, पोचरम. विधानसभेच्या 119 जागा आहेत, लोकसभेच्या 17 तर राज्यसभेच्या एकूण 7 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न. DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने स्वदेशी उशोरादस क्षेपणास्त्र प्रणालीची सलग 3 यशस्वी चाचणी कुठे केली? राजस्थान, आंध्र प्रदेश की ओडिसा? याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. लक्षात घ्या, चाचण्या ओडिसातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज येथे घेण्यात आला. ओशोरादास म्हणजे व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम उच्च गतीने येणाऱ्या हवाई धोक्याने निष्प्रभ करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. ओडिसा आहे मॅपमध्ये या ठिकाणी. शेजारील राज्य आहे झारखंड, त्यानंतर पश्चिम बंगाल, या ठिकाणी छत्तीसगड, या ठिकाणी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश याची सीमा ओडिसाला लागून आहे. स्थापना झाली 1 एप्रिल 1936ला. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती. राजधानी आहे भुवनेश्वर. राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका, सिमलीपाल आणि नंदनकनन. महत्वाची धरणे आहेत हिराकूड, मंदिर आणि काला इंद्रावती. विधानसभेचे 147 जागा आहेत, लोकसभेचे 21 तर राज्यसभेचे एकूण 10 जागा आहेत. DRDO ज्याची स्थापना झाली 1958ला. हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि चेअरमन आहे समीर फी कामत. पुढील प्रश्न. पहिल्यांदाच दुर्मिळ स्म्यू पक्षी कुठे आढळला? गोवा, आसाम की ओडिसा? तर हा पक्षी आढळला आहे आसाममध्ये. हा पक्षी उत्तरी युरेशियातील दुर्मिळ गोताखोर बदक प्रजातीचा आहे. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि टायगर रिझर्व्ह येथे प्रथमच नोंद झाला. भारतासाठी हा महत्वाचा पक्षी विज्ञानात्मक विक्रम आहे. आता आसामविषयी महत्वाच्या गोष्टी बघूयात. आसाम मॅपमध्ये आहे या ठिकाणी. स्थापना झाली 26 जानेवारी 1950ला. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्व शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. एकूण जिल्हे 35 आहे. क्षेत्रफळ आहे 78,438 चौरस किलोमीटर. विधानसभेचे 126, लोकसभेच्या 14 तर राज्यसभेचे एकूण 7 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न. ओपन एआयने कोणाची मुख्य लोक अधिकारी म्हणून नियुक्ती केली? तर ही जी नियुक्ती आहे ती आहे अरविंद केसरी यांची. लक्षात घ्या, ओपन एआयने भरती, ऑनबोर्डिंग आणि कर्मचारी विकासासह HR कार्यांचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्ती केली. अरविंद केसरी हे पूर्वी रिपल कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी होते. पुढील प्रश्न. प्राचीन भारतीय विज्ञानावरील राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली? IIT मुंबई, IIT मद्रास की IIT धनबाद? याचं जे राईट आन्सर आहे ते आहे IIT धनबाद. पुढील प्रश्न. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात आला? तर हा दिवस 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला आहे. भारत दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतो, जेणेकरून CV रमन यांनी 1928 मध्ये शोधलेल्या रमन परिमाणाचा सन्मान करता येईल. या ऐतिहासिक वैज्ञानिक कामगिरीमुळे त्यांना 1930 मध्ये भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. ते विज्ञान क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले आशियाई वैज्ञानिक ठरले. राष्ट्रीय विज्ञान दिवस 2026 ची थीम आहे विज्ञानातील महिला, विकसित भारताला गती देणारी शक्ती. पुढील प्रश्न. मायक्रॉन टेक्नॉलॉजीने जगातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर क्लीन रूम कुठे उघडले आहे? तर हे उघडलं आहे सानंद, गुजरात या ठिकाणी. पुढील प्रश्न. 2025चा ACI ASQ बेस्ट एअरपोर्ट ॲट अरायव्हल पुरस्कार कोणत्या विमानतळाने जिंकला? तर हे विमानतळ आहे मंगळुरू विमानतळ. पुढील प्रश्न. वायुशक्ती 2026 सराव कोठे आयोजित करण्यात आला? तर हा आयोजित करण्यात आला आहे पोखरण या ठिकाणी. यानंतर कालच्या व्हिडिओतील प्रश्नाचं उत्तर. अलीकडे कोणत्या देशात UPI ची सुरुवात झाली? तर ही सुरुवात झाली आहे इस्रायलमध्ये. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांचे रिव्हिजन करूयात. त्यापूर्वी रिक्वेस्ट विद्यार्थ्यांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा.
पहिला प्रश्न आहे, अलीकडेच भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात अग्निवर्ष सैन्य सराव केला? राजस्थान. अलीकडे चर्चेत असलेली CM-302 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले? चीन. अलीकडे कोणत्या देशात UPIची सुरुवात झाली? इस्रायल. भारतीय वायुदलाने कोणत्या ठिकाणी कलरी लॉंग नावाचा सराव केला? लक्षद्वीप. अलीकडे कोणत्या देशाने 26 फेब्रुवारी 2026 रोजी आपला 35वा मुक्ती दिवस साजरा केला? कुवेत. भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या चौथ्या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचे नाव काय? अंजदीप. भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय गोलमेज परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आले? नवी दिल्ली. कोणत्या देशाने ऑपरेशन गजब लील हक नावाने मोठे सीमापार सैन्य अभियान सुरू केले? पाकिस्तान. कोणत्या राज्यात चुंगथान लाचेन अक्षिस आणि तारामचू ब्रिज चे उद्घाटन करण्यात आले? सिक्कीम. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या जागतिक निवास निर्देशांक 2026 मध्ये कोण अव्वल स्थानी आहे? ग्रीस. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुठे प्रचंड हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण करून इतिहास रचला? जैसलमेर. जागतिक प्रोटीन दिवस कधी साजरा करण्यात आला? 27 फेब्रुवारी. राजस्थान सरकारने माउंट आबूचे नवीन नाव काय ठेवले? अबुराज. मुना बेटावर चुनखडीच्या गुहेत आढळलेले जगातील सर्वात जुने रॉक आर्ट कुठे सापडले? इंडोनेशिया. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या पुण्यतिथीनिमित्त शहीद दिन कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला? खारघर या ठिकाणी. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, अलीकडेच कोणत्या संघाने 67 वर्षात प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकली? कर्नाटक, जम्मू काश्मीर की आंध्र प्रदेश? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तसेच चालू घडामोडीचं मटेरियल आणि इतर महत्त्वाचा प्रश्नसंच हवा असेल तर तुम्ही फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये 6000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट मिळेल. यामध्ये तुम्हाला जानेवारी 26 ते डिसेंबर 26 पर्यंतच्या चालू घडामोडींचे PDF फाईल, जानेवारी 24 ते डिसेंबर 2025 पर्यंतचे PDF फाईल, तसेच अर्थसंकल्प, जनगणना, पुस्तक लेखक, सण उत्सव, नृत्य प्रकार, ऑपरेशन, निर्देशांक, महत्त्वाचे पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान, योजना, संस्था, क्रीडा प्रश्न, रामसर वास्तस्थळ यादी, JI टॅक्स, व्याघ्र प्रकल्प, शिखर परिषदा, पद्म पुरस्कार, महत्त्वाच्या नियुक्ती यावर PDF फाईल याच मटेरियलमध्ये मिळेल. त्यासोबत खालील टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट मिळतील: महाराष्ट्राचा भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 प्रश्नांच्या टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर. तर हा कोर्स परचेस करायचा असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. 99 रुपयामध्ये मटेरियल मिळते, तर नक्की विद्यार्थ्यांनो परचेस करा. चालू घडामोडी आणि इतर महत्त्वाचं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायची असेल तर डेली करंट अफेअर व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 6 वाजता आपला चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.